सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत। इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्क मधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते। शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% पर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी। दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पासून पुढे। आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा। विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य। पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी। प्रोप्रायटर राजूभाई आजगर। संपर्क 8055810910 आणि 9860785786। सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरातल्या राजाराम स्टेडियमच्या नूतनीकरणाच्या नावाखाली क्रिकेट खेळासाठी बंदी घालण्यात आली आहे। त्यामुळे संतप्त क्रिकेट प्रेमींनी महानगरपालिकेच्या आवारात क्रिकेट खेळत तीव्र निषेध व्यक्त केला। यावेळी लवकरात लवकर काम पूर्ण झालं नाही तर महापालिकेच्या आवारातच क्रिकेटचा सराव करण्यात येईल असा इशारा खेळाडूंनी दिलाय। राजाराम स्टेडियम हे गेल्या अनेक दशकांपासून इचलकरंजीतील क्रिकेट प्रेमी आणि खेळाडूंसाठी एक महत्त्वाचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं। विविध राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय स्पर्धांचं आयोजन इथं होत असतं। मात्र गेल्या 2 वर्षांपासून या स्टेडियमच्या नूतनीकरणाचं काम रखडल्यानं शहरातील क्रिकेट प्रेमींमध्ये नाराजीचा सूर उमटलाय। महानगरपालिकेकडून या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला असून सुरुवातीला काम जलद गतीनं सुरू झालं होतं, पण नंतर राजकीय हस्तक्षेप आणि श्रेयवादाच्या वादामुळे कामाला विलंब झाला। काही वेळा तर हे काम पूर्णपणे ठप्प झालं होतं। या काळात मैदान खेळाडूंना वापरायला बंद करण्यात आलं असून सरावासाठी त्यांना इतर ठिकाणी जाण्याची वेळ आली आहे। त्यामुळे शहरातील तरुण खेळाडूंचा संयम सुटलाय। गेल्या 2 वर्षांपासून सुरू असलेलं हे अपूर्ण काम आणि खेळाडूंवर होत असलेला अन्याय लक्षात घेऊन संतप्त क्रिकेटपटूंनी आज अनोख्या पद्धतीनं निषेध नोंदवला। त्यांनी थेट इचलकरंजी महानगरपालिकेच्या आवारात क्रिकेट खेळत आंदोलन केलं। या प्रकारामुळे प्रशासनाचं लक्ष वेधलं गेलं। खेळाडूंनी यावेळी घोषणा देत लवकरात लवकर राजाराम स्टेडियमचं काम पूर्ण करून मैदान खेळाडूंना उपलब्ध करून देण्याची मागणी केली। तसंच 2 वर्षांपासून मैदान बंद असल्यानं आमचे नियमित सरावाचं नुकसान होतंय। अनेक सामने आम्ही गमावले आहेत। आता प्रशासनानं ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी स्थानिक खेळाडूंनी केली। त्याचबरोबर जर पुढील काही दिवसात कामाला गती देऊन स्टेडियम खेळासाठी खुलं केलं नाही तर महानगरपालिकेच्या आवारातच रोज क्रिकेट सराव करणार असाही इशारा दिला। 2 वर्ष हे ग्राउंड बंद आहे। या बंद ग्राउंड असल्यामुळं खेळणाऱ्या इचलकरंजीमध्ये जवळजवळ 30 वर्ष 1990ला हे राजाराम स्टेडियम बांधलं गेलेलं आहे। हिरवळी सकट असं हिरवळ केली राजाराम धारवाड, तत्कालीन नगराध्यक्ष राजाराम धारवाड यांनी केलेलं होतं। त्या टायमापासून आतापर्यंत किती मोठमोठी रणजी ट्रॉफी झाली। महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेश रणजी ट्रॉफी 2003ला झाली। त्यापासून जी दुर्गती लागलेली आहे या मैदानाला, हे महानगरपालिका झाल्यापासून या राजाराम स्टेडियमला दुर्गती लागलेली आहे। एवढी खेळाडू आपल्या गावातनं तयार होत असताना काय या 2 वर्षात काय कुठलीही प्रॅक्टिस न करता आमचे खेळाडू त्यापासून वंचित राहायला लागले आहेत। एवढं मोठं ग्राउंड असून, चांगलं असून, पळणारी फिरणारी यांची एवढी अडचण आहे तरीसुद्धा आम्ही ते सहन करत आलोय। प्रशासन लक्ष देत नाही। आज काय मागणी आहे तुमची? आमची मागणी आहे की मैदान लवकर चालू करावं काय आणि खेळाडूला ते खेळासाठी उपयुक्त करून मिळावं। आज तुम्ही तर महानगरपालिका प्रांगणात क्रिकेट खेळायचं खेळा घेत मग करणार म्हणून उद्या बी खेळणार आम्ही। उद्या बी येणार आम्ही। उद्या हे जवळजवळ बारकी छोटी पोरं सुद्धा घेऊन येणार आहे। 2021 पासून इचलकरंजी क्रिकेट सगळ्या पासून ते ओपन पर्यंतचे सगळे खेळाडू आम्ही लॉकडाऊन मध्ये पूर्ण ग्रास कटी इचलकरंजी क्रिकेट असोसिएशनने केलेला आहे। एकही कर्मचारी तिथं आलेला नाही आहे आणि आता कर्मचारी सुद्धा नाही आहे तिथं। आम्हाला नेट प्रॅक्टिस करण्यासाठी सुद्धा ग्राउंड एकही अवेलेबल नाही आहे। आम्ही राजाराम स्टेडियम आता महानगरपालिकेच्या दारामध्ये आम्ही प्रॅक्टिस करण्यासाठी उद्यापासून येणार आहोत। चला।